मंडळी, सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. गेल्या महिनाभरात तुम्हीही किमान एका तरी लग्न सोहळ्याला हजेरी लावली असेल. आता मला सांगा की लग्न कोणाचंही असो, सोहळा लहान असो किंवा मोठा, चर्चा कशाची रंगते किंवा लग्नाच्या वर्षभरानंतरही कोणत्या गोष्टीची जास्त चर्चा ही वराडी मंडळी करतात, तर ती असते त्या लग्न सोहळ्यातल्या जेवणाची. आता तुम्ही म्हणाल की लग्नाच्या पंक्तींच्या गोष्टी का सांगतोय, तर त्याचं काय मंडळी, सध्या ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन शिवसेना पक्षांमध्ये जो राजकीय संघर्ष सुरू आहे ना, त्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आले राजकीय पंक्ती. शिवसेनेचे मुख्य नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर लॉन्च करून ठाकरेंची शिवसेना खालसा करायला सुरुवात केली आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवींच्या रूपानं या मोहिमेला एक यशही लाभलं. पण शिंदेनी फक्त नेत्यांवरच न थांबता ठाकरेंच्या खासदारांनाही आपल्याकडे आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच दिल्लीत शिंदेंच्या खासदारांच्या घरी डिनर डिप्लोमसी सुरू झाली. तिथं ठाकरेंच्या तीन खासदारांनी उपस्थिती राखली. कोण आहेत ते 3 खासदार आणि नेमकं कोणत्या मंत्र्यांच्या घरी त्यांनी काल रात्रीचं जेवण घेतलं, हे सगळं आपण पाहणार आहोत. पण जे खासदार शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी जाऊन जेवले त्यांनाच नाही, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या खासदारांना आदित्य ठाकरेंनी दिल्लीत जाऊन मोठा सल्ला दिला. बरं, जिथे फक्त एकनाथ शिंदेंचा सत्कार केला म्हणून ठाकरेंचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली, तर त्यांचेच खासदार जर शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी जेवणासाठी जात असतील तर त्यावर ठाकरेंनी काय सूचना दिल्या असतील याचा अंदाज लावण्याची गरज नाही. आता तुम्हाला असं वाटेल की आदित्य ठाकरे फक्त आपल्या खासदारांना सल्ला द्यायला दिल्लीत आले की काय, तर तसं नाहीये मंडळी. आदित्य ठाकरे हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. खरं तर शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा दिल्लीत सत्कार झाल्यापासून ठाकरेंची शिवसेना किती नाराज झाली आहे हे आपण कालपासून पाहतोय. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यावर जाणं आणि या दौऱ्याची सुरुवात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीनं करणं ही सगळ्यांसाठीच धक्का देणारी बाब होती. दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चाही झाली. ही भेट इतकी गुप्त होती की तब्बल 12 तासानंतर माध्यमांसमोर येऊन दस्तूरखुद्द आदित्य ठाकरेंनी त्या भेटीची माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण आदित्य ठाकरेंनी पवारांना दिल्लीत भेटणार नाही, आम्ही मुंबईत नेहमी भेटतो असं सांगून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. पण चर्चा झाली ती न झालेल्या भेटीचीच, आणि त्यावरच होता आपला आजचा प्रश्न. आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आदित्य ठाकरेंनी नवी दिल्लीत बुधवारी रात्री घेतली राहुल गांधी आणि आज अरविंद केजरीवालांची भेट. शरद पवारांना भेटणं मात्र ठरवून टाळलं असं वाटतं का? आणि या प्रश्नावर होय आणि नाही असे अर्थातच 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. आणि मंडळी, आता आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचं थोडं सखोल विश्लेषण. आदित्य ठाकरे हे काल संध्याकाळी दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर रात्री 9च्या सुमारास त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यानंतर जवळपास पाऊण तासांनी ते खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी मुक्कामी पोहोचले. त्यानंतर त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषदही घेतली आणि शरद पवारांना आपण भेटणार नाहीये हे स्पष्ट केलं. मला सांगतो, आमच्या भेटी मुंबईत होत असतात, त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो. पण मुंबईमध्ये नाही, तुम्ही थांबा, तुम्ही करतो. अरे तुमच्यामध्ये वाद नको. ऐका, एक तर फार थोडे आहात तुम्ही इथे. ऐका सुनी, मैं हिंदी में करता हूँ. आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची. आता काल 1-2 झालं आमच्या. आम्ही जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे. जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत, आपल्यासमोर ती जाणलेली आहेत. कधी त्यांचं कौतुक केलं नाही आहे महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी, कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाही आहे, कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही, महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाही आहे. जे महाराष्ट्राला लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, मग त्यांचं परिवार फोडतात, त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही, ॲज प्रिन्सिपल म्हणून होणार नाही. आणि दिल्लीतली पत्रकार परिषद आटोपल्यानंतर आदित्य ठाकरे हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला निघाले. दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा दारुण पराभव झालाय. त्यांनीही महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी केलेल्या दाव्यानुसार निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला होता. आजही आदित्य ठाकरेंनी केजरीवालांच्या भेटीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत तोच सूर होता.
जो हम प्रश्न चिन्ह उठा रहे हैं, जैसे महाराष्ट्र में 47 लाख वोटर्स कहाँ से बढ़े हैं, 76 लाख वोट्स आखिरी समय के बाद किसने वोटिंग किया है, इसकी कोई वीडियो फुटेज है क्या, टोकन्स है क्या? चुनाव आयोग इस पर बात करने के लिए बिल्कुल तैयार नहीं है। और ये सारी बातें अगर आप देखें तो हरियाणा हो, उड़ीसा हो, दिल्ली हो, मध्य प्रदेश हो, महाराष्ट्र हो, सारी जगह कॉमन है। ये एक पैटर्न दिखने लगा है। तो हमारे देश में आज फ्री एंड फेयर इलेक्शंस होते नहीं है, इसी का ये सबूत है। केजरीवालांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले आपण पाहिलं। आणि आता आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी, पहिली आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची टाळलेली भेट आणि दुसरी आदित्य ठाकरेंनी त्यांच्याच म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांना दिलेला कानमंत्र। खरं तर ठाकरेंच्या खासदारांचं दिल्लीत चाललंय काय असा सवाल उपस्थित झालाय, कारण राजधानी दिल्लीत घडत असलेल्या काही खळबळजनक घडामोडी। केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे 3 खासदार उपस्थित राहिले होते। काल रात्री हे स्नेहभोजन नवी दिल्लीत झालं आणि एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगरचे वारे वाहत आहेत, तर दुसरीकडे पवारांनी शिंदेंचा केलेला सत्कार। यावरून ठाकरे आणि संजय राऊत आगपाखड करत असताना ठाकरेंच्या 3 खासदारांनी प्रतापराव जाधवांनी दिलेल्या स्नेहभोजनाला राखलेली उपस्थिती ही डोळ्यात येणारी होती। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे या स्नेहभोजनाला उपस्थित होते। दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे मुंबईतले खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते। यातल्या सत्कार सोहळ्यावरून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना तीव्र नाराजी व्यक्त केली, तसंच संजय राऊतांनीही आगपाखड केली होती। हे सारं प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर सत्कार सोहळ्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंच्या घरी झालेल्या स्नेहभोजनालाही संजय दिना पाटील हे उपस्थित होते। या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आपल्या खासदारांसोबत दिल्लीत जवळपास तासभर चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी खासदारांना सक्त सूचना दिल्या। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगी घ्या असं त्यांनी सांगितलं। त्यावर शिवसेनेचे खासदार हे नाराज झाल्याची माहिती आहे। मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवं असं सांगून ठाकरे गटाच्या संबंधित खासदारांनी आपली नाराजी ही बोलूनही दाखवली। त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं। बघा, तुम्हाला एक सांगू, अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत। इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं। अधिवेशन असताना लोक एकमेकांना भेटतात आणि कोण कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं आहे। हे आयबीएन लोकमतला आहेत, तुम्ही कोणत्याला एबीपीला आहेत, उद्या ह्यांनी काही कार्यक्रम ठेवला तुम्ही जाणार नाही का? का तुम्ही हेड ऑफिसला विचारणार मी जाणार आहे त्याच्याकडे म्हणून? त्यांना माणूस आहे, शेवटी सगळी माणसं सारखी नसतात। त्यामुळे जुन्या नात्यांनी किंवा मैत्रिणी गेले असतील, त्याच्यात काय विशेष असं मोठं गंभीर काही गुन्हा केला याच्यातला भाग नाही। पण एक पक्षशिस्त असायला पाहिजे, ती त्यांनी ओळखली पाहिजे, बाकी काय। मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेतलं पवारांविषयीचं नाराजी नाट्य आणि त्यांच्याच खासदारांविषयी सर्वोच्च नेत्यांच्या मनात निर्माण झालेला संशय कल्लोळ यामुळे कालपासून तसं वातावरण तापलेलंच होतं। त्यात राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनीही आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होऊन ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला। राजन साळवी यांनी मी ठाकरेंचा निष्ठावंत, मी ठाकरेंना कधीही सोडणार नाही असं वारंवार सांगितलं असलं तरी राज्य अँटी करप्शन ब्युरोच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानं त्यांच्या जीवाची सुरू असलेली घालमेल ही उघड दिसत होती। राजन साळवींनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजापूरमधून विधानसभा निवडणूक लढवलेली असली तरी या निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतरही त्यांचं शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेलं ओढा, त्यांची नाराजी मातोश्री भेटीच्या निमित्तानं वारंवार दिसली होती। त्याच राजन साळवी यांनी अखेर मनाचा हिया करून ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत उडी मारली। ठाण्यातल्या आनंद आश्रमात झालेल्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेनेचा शेला घातला। मग शिंदेंच्याच हातून त्यांनी शेकडो समर्थकांच्या साक्षीनं शिवसेनेचा धनुष्यबाण हा आपल्या हाती घेतला। एकनाथ शिंदे यांच्या साथीनं उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत या बंधूंनी त्यांचं स्वागत केलं। किंबहुना राजन साळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबाबत कोणताही दुजाभाव करणार नाही असं वचन आमदार किरण सामंतांनी दिलं। त्यामुळे राजन साळवींच्या राजकारणातल्या नव्या डावाची सुरुवात सध्या तरी चांगली झाली आहे असं दिसून येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी विलास साळवींचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। भैया कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही कसं कबूल, पण
सांगा. आणि म्हणून अशा या पराभवाचं नक्कीच चिवावी लागलेलं आहे. आणि म्हणून मग आम्ही शांत होतो. आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता. परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं. आता पण आमदार झाले असते. एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या. म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते. पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय. मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेतली नाराजी वारंवार उफाळून येताना आपल्याला दिसते. पण जायचंय त्यांनी सोडून जा असं केवळ उद्धव ठाकरेच नाही तर संजय राऊतही म्हणतात. आणि त्यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राऊतांचं नाव न घेता त्यांना चांगलंच सुनावलंय. पाहूयात ते काय म्हणाले. जातात त्यांनी हे जणू सोपं काय, हे बोलणं सोपं आहे. परंतु जाता कुठे? इथेच थांबा, इथेच लढू, इथेच मरू आणि प्रसंगी हरणारी बाजी पुन्हा आपण जिंकू. जसा सिंहगड नंतर मावळ्यांनी जिंकला, तानाजी मालुसरे पडल्यानंतर सुद्धा, तशा पद्धतीनं आजही काही सर्वस्व संपले असं मला वाटत नाही. मंडळी, आदित्य ठाकरे हे 2 दिवसांचा दिल्ली दौरा पूर्ण करून महाराष्ट्रात परतत आहेत. पण त्यांच्या याच दौऱ्याने मुंबई ते दिल्ली असं सारं राजकारण चांगलंच ढवळून निघालं. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी किंवा इनसाईड स्टोरी सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे 2 प्रतिनिधी. एक दिल्लीहून सोमेश कोलगे आणि दुसरा मुंबईतून वेदांत नेब. त्यांच्याशी बातचीत करूया आपण पोल सेंटरला. दोघांचंही स्वागत. मी सुरुवात करतोय वेदांत तुझ्यापासून. खरं तर आदित्य ठाकरे किंवा शिवसेना हे बीट तू फार वर्षांपासून कव्हर करतोय. आदित्य ठाकरेंच्या शिवसेना शाखांना भेटी, आदित्य ठाकरे या रस्त्याच्या पाहणीला जाणार, असा प्रसिद्धीचा नुसता ससेमिरा सुरू होतो. पण दिल्लीची भेट ही का गुप्त ठेवण्यात आली? एवढं काय होतं? शिवसेनेतली नाराजी लपवायची होती का खासदारांबरोबर होणारी ही बैठक लपवायची होती? ठाकरे यांचे होते, त्यामुळे हा नियोजित दौरा होता. आणि जेव्हा दिल्ली दौऱ्यावर जात आहोत तेव्हा काही इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी ठरवल्याचं कळतं. आणि त्यामुळेच आपण बघितलं, काल काही वैयक्तिक कार्यक्रमानिमित्त ते बाहेर होते आणि त्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यासोबतच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या 2 प्रमुख नेत्यांच्या भेटी, त्यासोबतच खासदारांसोबतची बैठक. कारण ज्या प्रकारे अविश्वास खासदारांबद्दल दाखवला जात होता, ज्या बातम्या येत होत्या, त्या संदर्भात त्यांना खासदारांसोबत चर्चा करायची होती. शिवाय दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस त्यासोबतच आम आदमी पक्ष यांचा जो दुरावा झालेला आहे त्याला त्यात कुठेतरी पॅचअप करण्यासाठी किंवा इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी आपण या 2 नेत्यांना भेटलं पाहिजे. आणि त्यासाठी या 2 भेटी, त्यासोबतच खासदारांच्या भेटी, अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केल्याचं कळतं. आपण जे म्हणालात की गुप्तता का पाळली, कारण हा काही वैयक्तिक कार्यक्रमानिमित्त दिल्ली दौरा होता आणि त्यामध्येच या 2 महत्त्वाच्या भेटी घ्यायच्या होत्या आणि त्यामुळेच गुप्तता पाळली गेली. आणि नंतर त्यांनी स्वतःहून, म्हणजे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की राहुल गांधींची भेट आणि अरविंद केजरीवालांची भेट, त्यासोबतच महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये पराभव महाविकास आघाडीला स्वीकारावा लागला, जो महाराष्ट्र पॅटर्न इथे वापरला गेला तोच दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरला गेला आणि त्यामुळे आपचा पराभव झाला, अशा प्रकारचे आरोप केले. आणि तेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत नेमकं काय झालं हेच बड्या नेत्यांकडनं समजून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी या 2 भेटी घेतल्याचं कळतंय. मला सोमेशकडे जायचंय दिल्लीला. सोमेश, आपल्या मराठी संगीत नाटकांच्या परंपरेतलं संशय कल्लोळ हे एक मोठं नाव आहे आणि तोच संशय कल्लोळ सध्या आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये असेल किंवा आमदारांविषयी असेल पाहायला मिळतोय. आणि तो दिल्लीत तू खास करून खासदारांबाबत बघितलास. आदित्य ठाकरेंनी खासदारांची भेट घेतली, याच्याविषयी सगळं आमच्या मनामध्ये कुतूहल आहे. नेमकं काय घडलं त्या 1 तासाच्या बैठकीत? आणि त्यानंतर काही खासदारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. काय त्याच्या मागची इनसाईड स्टोरी?
नक्कीच सर, 2-3 मुद्द्यांवर खासदारांची नाराजी दिसून आली. एकतर पहिल्यांदा खासदारांचं म्हणणं असं आहे की दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचे कार्यक्रम नियमितपणे होतात. पूर्वी ते शरद पवारांच्या घरी व्हायचे, रावसाहेब दानवे पाटलांच्या घरी व्हायचे, आता श्रीकांत शिंदेंच्या घरी होत असतील किंवा प्रतापराव जाधवांच्या घरी होत असतील. महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या खासदारांना जेवणासाठी एखाद्या रात्री निमंत्रण देणं ही तशी साधी गोष्ट आहे. त्यामुळे त्यावरून लगेच आमच्या निष्ठेवर संशय का आणि आमच्या नावांच्या चर्चा का व्हाव्यात की आम्ही सोडून चाललोय, याबद्दल काही लोक नाराज होते. दुसऱ्या बाजूला पक्षाकडूनही लगेच निष्ठेची परीक्षा घेण्यात आली, त्याबद्दलही नाराजी ही सगळ्या ठाकरेंच्या खासदारांमध्ये दिसून आली. आदित्य ठाकरेंनी मात्र आज दिल्लीमध्ये आल्यानंतर सर्वच खासदारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांना लवकर जायचं होतं, त्यामुळे ते बैठकीला हजर नव्हते, पण ते आदित्य ठाकरेंना भेटून गेले. अनिल देसाई स्वतः बैठकीला आलेले नव्हते, परंतु इतर सर्व खासदार हे आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत ते सविस्तर बसून त्यांनी चर्चा केली. ज्या संजय दिना पाटलांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे की ते कुठे जात आहेत का, तर संजय दिना पाटील हे सर्वाधिक काळ आज आदित्य ठाकरेंसोबत दिल्लीत होते. त्यामुळे खासदारांमध्ये त्यांनी आपापसात समन्वय राखा, एकमेकांशी बोलून निर्णय घ्या आणि एका पक्षाचे खासदार म्हणून एकजुटीने समोर या असं म्हटलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला या खासदारांच्याही काही तक्रारी आहेत. त्यांना कोणी दिल्लीमध्ये नेता उरलेला नाही त्यांच्या पक्षाकडून नेतृत्व देऊ शकणारा. संसदेमध्ये बोलण्याचा विषय येतो त्यावेळी केवळ अरविंद सावंत, अनिल देसाई हे दोनच नेते शिवसेनेच्या वतीने बोलतात, बाकी खासदार तसेच मागे राहतात. त्यामुळे असे अनेक प्रश्न होते. याविषयी आज आदित्य ठाकरेंसोबत चर्चा झाल्यात, पण एकजूट राखण्याच्या आणि एकीच्या बळाचा उपदेश हा आदित्य ठाकरेंनी सगळ्या खासदारांना दिल्याचं समजते. सोमेश, अतिशय थोडक्यात उत्तर दे. खरं तर अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, EVM हे विषय पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी हाताळावेत असे एक संकल्पना किंवा असं एक वाटतं एक कुठल्याही राजकीय निरीक्षकांना. पण हे विषय जेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीत येऊन हाताळतात त्यावेळेला ही बढती आहे का त्यांना, असं मानायला जागा आहे? नक्कीच, कारण आता सध्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये आदित्य ठाकरे हेच असे नेते उरलेत की जे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत. तेच नेते सध्या पुढाकाराने सगळे निर्णय करतायत आणि त्यांच्या वतीने इथे येणं म्हणजे प्रत्यक्ष उद्धव ठाकरेच इथे आल्यासारखे आहेत असं चित्र कदाचित दिसत असावं. आणि त्यामुळे त्यांनी EVMच्या विषयावर एक समान भूमिका अजूनपर्यंत ऑपोजिशनमध्ये दिसून येत नाहीये. दुसऱ्या बाजूला विशेष म्हणजे शरद पवारांनीच EVMच्या विषयात वेगळी भूमिका घेतली आहे. मग अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस, राहुल गांधी यांची मात्र भूमिका ही समान असावी आणि त्या अनुषंगाने आम्ही आजही विरोधी पक्षात आहोत. मोदींच्या विरोधात लढणाऱ्यांमध्ये मी एक आहे आणि त्या अनुषंगाने आपलं एक आपापसामध्ये समन्वय असावा असा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी आज नक्की केला आजच्या भेटीमधून, असं आपण म्हणू शकतो. दोघांचेही खरं तर आभार मानतो. अजून काही गप्पा मारायच्या होत्या, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली, अरविंद केजरीवालांची भेट घेतली, पण शरद पवारांची भेट मात्र टाळली. इथं खरी मेख आहे. सोमेश आणि वेदांत दोघांनी वेळ दिला त्याबद्दल आभार. मंडळी, आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात शरद पवारांची भेट का टाळली यावरच होता आमचा आजचा प्रश्न. आणि नेहमीप्रमाणे ABP माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर शेकडो प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. त्यावर काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न होता, आदित्य ठाकरेंनी नवी दिल्लीत बुधवारी रात्री घेतली राहुल गांधींची आणि आज अरविंद केजरीवालांची भेट. शरद पवारांना भेटणं मात्र ठरवून टाळलं असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. त्यावर आपण दिलेला कौल आम्ही दाखवणार आहोत. पण आपण प्रतिक्रियाही दिल्यात. त्याच्यात काय म्हणतायत अमोल काते Xवर, केजरीवालांची सत्ता गेली आणि राहुल गांधींनी शून्याची परंपरा अबाधित राखली. या दुःखातून सावरता यावं म्हणून कदाचित त्यांची भेट घेणं गरजेचं होतं. Xवर विनायक मुंबईतून म्हणतायत, तसं केलं असेल तर उत्तमच. शरद पवार शिवसेना समर्थकांच्या नजरेतून उतरले जातात. यूट्यूबवर जगताप म्हणतायत, भेटायचे ठरवले असते तरी पवारांनी आदित्यला भेट दिलीच नसती. यूट्यूबवरच मारुती पाटील म्हणतायत, शरद पवारांनी आदित्य यांना भेटायचं टाळलं असेल. यूट्यूबवरच लक्ष्मणराव देसाई म्हणतायत, वाट लावली पवारांनी, आता टाळाटाळ करून काहीच उपयोग नाही, पवारांनी त्यांचं काम केलंय. फेसबुकवर देविदास मोरे म्हणतायत, आदित्य साहेब तुम्ही साहेबांना मुद्दाम टाळलं असेल
तर साहेबांना काही फरक पडत नाही, पण साहेबांनी तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री केलं हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. फेसबुकवर विवेक दीक्षित म्हणतात ही सर्व दुकानं बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आणि मंडळी, आता पाहूया झिरोवरच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय सांगतो, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आपला आजचा प्रश्न आपण पाहताय. आदित्य ठाकरेंनी नवी दिल्लीत बुधवारी रात्री घेतली राहुल गांधी आणि आज अरविंद केजरीवालांची भेट. शरद पवारांना भेटणं मात्र ठरवून टाळलं असं वाटतं का? एकूण मतं 22,000. यूट्यूबवर 83% म्हणतायत होय, 17% म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावरचा कौल आपण पाहतोय. 77% म्हणतायत होय, 23% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 85% म्हणतायत होय, 15% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर 51% म्हणतायत होय आणि 49% म्हणतायत नाही. मंडळी, आदित्य ठाकरेंचा हा दिल्ली दौरा अनेक गोष्टी दाखवतो. पहिली बाब म्हणजे आदित्य ठाकरे काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाले, तरीही त्यांचे 3 खासदार हे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेहभोजनाला गेले होते. म्हणजे ठाकरे गटात आता ठाकरेंचाच दरारा उरला नाही का असा प्रश्न निर्माण होतो. दुसरी महत्त्वाची बाब अशी की आज नवी दिल्लीतला आदित्य ठाकरेंचा बाईट लक्षपूर्वक ऐकला असेल तर त्यात ते म्हणतात, आमच्यातील ज्यांना फोडायचं आहे त्यांना फोडा, पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करा. इथं ते काय म्हणाले नाहीत हे देखील महत्त्वाचं आहे. मंडळी, आमचा एकही खासदार फुटणार नाही, तुम्ही हवे तेवढे प्रयत्न करा, असं आदित्य ठाकरे म्हणाले नाहीत. म्हणजेच ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षांतर करणार आणि आपण त्यांना रोखू शकत नाही, हे आदित्य ठाकरेंना कळून चुकलंय की काय, अशी चर्चा त्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू आहे. बरं, याला राष्ट्रीय राजकारणाची देखील किनार आहे बरं का. म्हणजे 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर केंद्रातलं सरकार टिकून आहे. म्हणूनच शिंदेंच्या खासदारांची संख्या वाढणं हे भाजपसाठी महत्त्वाचं आहे. कारण शिंदेंची ताकद जेवढी वाढेल तेवढंच भाजपचं JDU आणि TDPवरील अवलंबित्व हे कमी होणार आहे. आणि म्हणूनच शिंदेंच्या ऑपरेशन टायगरचा सामना करण्यासाठी ऑपरेशन सेव्ह द टायगरची चाचपणी करावी, या उद्देशानं आदित्य ठाकरे दिल्लीत गेले होते का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण ठाकरे गटातून आउटगोईंग तर सुरूच आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेतला प्रवेश याच गोष्टीचं द्योतक आहे. याचा असाही अर्थ काढता येईल की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरेंसमोर निर्माण झालेली आव्हानं येत्या काळात आणखी कठीण होत जाण्याची शक्यता आहे. कारण आउटगोईंग जर असंच सुरू राहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाताना उद्धव ठाकरेंची चांगलीच दमछाक होणार हे स्पष्ट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.